सिद्धार्थ, सिद्धार्थ, मला तुझ्याशी बोलायचं आहे. येतो. सिद्धार्थ, लिसन, आय एम सॉरी. सिद्धार्थ, ऍटलीस्ट ऐकून तरी घे माझं. सिद्धार्थ, तू त्याच्याशी असं वागायला नको होतं. एक्सक्यूज मी. काल रात्री तो बोलायला आला तुझ्याशी आणि तू साधा ऐकलंही नाहीस त्याचं. मग कसा बोलणार तो आता तुझ्याशी? ग्रेट. माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी कसं वागायचं हे आता तू मला शिकवणार आहेस का? हे बघ, मी काही शिकवत वगैरे नाही. नाही अगं, तू शिकवतेस आणि मलाच काय, त्यालाही अक्कल शिकवतेस. काल तूच पाठवलंस ना त्याला माझ्या स्टडी रूम मध्ये. खरं सांग, तुला माहित होतं मी तो व्हिडिओ कॉल करणार आहे? मी नाही ग, म्हणजे एक मिनिट. हे असं वेडेपणाचं सोंग आणून मला वेडं बनवायला जाऊ नकोस रमा. मला चांगलंच माहितीये तू तिथे आली होतीस आणि तू हेही पाहिलं होतंस की मी काय करते. हे बघ, हे सगळं खोटं आहे. हो का? असेलही, पण काय ना, खरं काय आहे ना ते मी शोधून काढेन. ऍक्च्युली काढतेच हे शोधून. सो हे असे फालतू खेळ हे तू खेळतेस ना, मला सिद्धार्थ पासून दूर न्यायचे. इट्स नॉट गोना हेल्प. कारण काय, ज्या क्षणी त्याला खरं काय ते कळणार आहे ना रमा, त्या क्षणी तू फक्त बघ आमच्या सगळ्यांच्या आयुष्यापासून कसा तो तुला दूर नेतोय ते स्वतःहून. कुठला? खाणार का? थँक्यू. बरं मला सांगा, त्या रमाचं काय चाललंय हो? काय चाललंय म्हणजे? काय चाललंय म्हणजे सध्या काय करते? म्हणजे घरबीर शोधते की नाच सोडून दिला तिने? तिचं घर हरवल्याची कंप्लेंट तुमच्याकडे रजिस्टर केली होती मी. तुम्ही शोधताय ना की तुम्ही नाच सोडलात? एकदम बिरबल होता डॉक्टर साहेब, एकदम बिरबल. हजर जबाबी फुल. तुम्ही ऑपरेशन अर्धवट सोडता का? नाही ना? हो, आमचंही तसंच आहे. हो, आम्ही अवघडातल्या अवघड केसेसला ऑपरेशनच म्हणतो. आणि जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही ना, आम्ही आमचं ऑपरेशन अर्धवट सोडत नाही साहेब. हो, त्या रमाची चौकशी करताना नको त्या गोष्टी कानावर येत होत्या. हो, ती वेडी आहे, चोर आहे, भूत आहे म्हणे. तुम्ही एक्झॅक्टली इथे मला काय सांगायला आलात? जनरल चौकशी करतोय साहेब. अहो, एक्झॅक्टली मला जे तुम्हाला सांगायचंय ना ते रमाबद्दल नाहीच आहे. अहो, तुमच्या होणाऱ्या बायकोबद्दल, प्रियांकाबद्दल बोलतोय. तसंही नाही म्हटलं तरी मी तुम्हाला आता ओळखतो साहेब, एक चांगला माणूस म्हणून. आणि एक माणूस या नात्याने तुमच्याशी बोलायला आलोय साहेब. अहो, प्रियांका मॅडमची आता केस कोर्टात उभी राहील साहेब. आणि कोर्ट कचेरीच्या या भानगडीत तुमचं सगळं आयुष्य निघून जाईल. हालत खराब होईल साहेब. डॉक्टर साहेब, मी पाहिलंय लोकांना, तेव्हा मी एक तुम्हाला सल्ला देतो. या केस मधल्या विक्टिमची म्हणजे अनुची फॅमिली तुमच्या जवळची आहे. तेव्हा जमल्यास त्यांच्याशी बोलून सेटलमेंट करून घ्या. काय, कधी कधी आपल्यातले प्रश्न आपल्यातच सुटतात. कोर्टात नेला ना की त्याचा स्वतः होतो साहेब. बघा, ते केस मागे घेत आहेत का? मॅडम, कोण तुम्ही? मी संपत. वॉचमॅन.
आपण आपण तुम्हाला हेल्प हेल्प करायला आलाय. कोण संपत? ब- ती बाई निरंजन. हा. तुम्ही प्लीज लांबून बोला. लांबून बोला. मॅडम मी तुम्हाला मदत करायला आलो, हेल्प करायला आलो मॅडम. माझ्या बगैर तुम्ही त्या बाईचं काय पण करू शकत ना मॅडम. कोण बाई? निरंजन. ओ बाई, त्या बाईला मी ओळखतो. ती बाई डेंजर आहे. तुम्ही माझ्या बगैर काय पण करू शकत नाही. मी ओळखतो तिला. मॅडम ती बाई पहिलं निरंजन साहेबांच्या घरी राहायला होती. नंतर माझा मित्र तो चिनप्पा, त्याच्या पोरीवर पण नजर होती तिची. तो एरियातला छोकरा ती पुष्पा, मिल्टनला पण तिनंच मारलाय मॅडम. ती बाई नाही मॅडम, ती आत्मा आहे आत्मा. मंगल आहे ती, मंगल आहे. मंगल. तुम्ही मंगलला ओळखता? नाही बोले तो मी ओळखत नाही, पण माहिती काढेल ना. तुम्हाला काय पाहिजे बोला ना. मला मंगलचा पास्ट जाणून घ्यायचाय. ती काय करायची, कुठे होती, तिच्याविषयी जी काही माहिती आहे ना ते सगळं जाणून घ्यायचंय मला. पण सुरुवात कुठून करायची हे समजत नाही. टेंशन नको मॅडम, मैं आहे ना मॅडम. मैं सब मालूमात निकाल के दे देगा. काम थोड़ा अवघड है, कच्चा पानी मिलेगा तो. हाँ मॅडम, आता लोग या कामाला. चला या, बसा गाडीमध्ये बसा. या दरवाजा खोला मॅडम. बसा चला. मी हाय सर. चला मॅडम, उघडा मॅडम. हा चला. काकू, जे काही झालं ते खरंच खूप खूप वाईट झालंय. आपल्या आयुष्यातली जवळची व्यक्ती जेव्हा आपल्याला कायमचं सोडून जाते तेव्हा कसं वाटतं याची चांगलीच कल्पना आहे मला. मी अनुभवलंय ते आधी माझ्या आई-बाबांच्या बाबतीत आणि मग माझ्या भावाच्या बाबतीत. तुला नेमकं काय बोलायचंय आणि जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. का आलायस इकडे? काकू, मी तुमच्याकडे एक विनंती करायला आलो. काकू, तुमची आणि प्रियंकाची इतक्या वर्षांची ओळख आहे. शेवटी ती तुमच्या मुलीसारखीच आहे. तिच्या हातून जे काही झालं ते चुकून झालं. म्हणून मी तुम्हाला मनापासून विनंती करायला आलोय की तुम्ही ही केस मागे घ्याल का? तिने मारलंय माझ्या अनुताईला, जीव घेतलाय तिचा. तिला शिक्षा झालीच पाहिजे आणि तिला शिक्षा झाली नाही ना तर मी जीव घेईन तिचा. सोडणार नाही मी तिला, सोडणार नाहीये. आई, आधी याला बाहेर जायला सांग, आत्ताच्या आत्ता. मला वाटतं तुला तुझं उत्तर मिळालंय. निघा आता. पुन्हा एकदा आय एम रिअली व्हेरी सॉरी. येतो.
प्रियंका, प्रियंका, कम आउट, वी नीड टू टॉक. मी अनुच्या आईला भेटून आलोय. मला बोलायचंय तुझ्याशी त्याविषयी. प्रियंका, प्रियंका, पाणी घे. प्रियंका कुठे आहे? आणि प्लीज असं म्हणू नकोस की ती घरी नाहीये. ग्रेट, व्हेरी गुड. हे सगळी धावपळ मी करतोय, वकिलांना भेटतोय, पोलिसांशी डील करतोय, अनुच्या आईला जाऊन रिक्वेस्ट करतोय की प्लीज तुम्ही तुमची केस मागे घ्या, म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोचं आयुष्य खराब होणार नाही आणि हिला काहीच पडलेली नाहीये. ग्रेट, मस्त चाललंय ना सगळं? फाईन. व्हाय शुड आय बॉदर? मंगल प्रधान खूप गोड मुलगी होती. ज्या दिवशी तिने बालवाडीतली नोकरी जॉईन केली ना, त्या दिवसापासून तिथल्या मुलांची आणि स्टाफची अत्यंत आवडती झाली ती. आम्ही दोघी एकत्र एका वर्गात शिकवायचो. 3 ते 5 वर्षाच्या मुलांना बालवाडीत 2 शिक्षिका असतात. त्यामुळे पूर्ण वेळ दोघी जणी एकत्र असायचो. गप्पाही व्हायच्या थोड्या बहुत. मग मला सांगा, ती कधी तिच्याविषयी किंवा किंवा तिच्या फॅमिली विषयी तुम्हाला? नाही, माहेरचं असं कोणी नव्हतं तिला. अनाथ आश्रमात की महिलाश्रमात असं वाढली ती. पण सासरच्यांबद्दल, नवऱ्याबद्दल, सासूबद्दल ते बोलायची हा ती. निरंजन ना खूप चांगला मुलगा होता. यायचा ना तो शाळेत तिला बरेचदा भेटायला, तिला घ्यायला, न्यायला, भेटायला अधूनमधून. लग्नाच्या आधी सुद्धा आणि लग्नानंतर सुद्धा. खूप खुश ठेवायचा तिला. आणि ती सुद्धा ना त्याचा विषय निघाला किंवा त्याच्याविषयी बोलायला लागली की तिचा चेहरा एकदम खुलायचा. पण सासू मात्र जाच करायची असं म्हणायची ती. छळ छळायची तिला. सासूच्या मनाविरुद्ध लग्न केलं होतं ना दोघांनी. पटलं नाही ते तिला. अगं पण तू का मंगलविषयी सगळं विचारतेस? तुझं लग्न तर निरंजनच्या भावाशी ठरलं असं मगाशी म्हणाली होतीस तू. हो, म्हणजे काय आहे की घराची माहिती असली पाहिजे ना आधी, म्हणजे लग्न आधी. म्हणून मी. अच्छा 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 अच्छा. मला सांगा, मंगल कधी इथे यायची का, म्हणजे या घरात? नाही, इथे नाही. नाही, एकदा आली होती माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी. हो का? मग तुमच्याकडे तिचा फोटो वगैरे असेल का एखादा? फोटो ना? नाही ना, सगळे त्या 26 जुलैच्या पावसात खराब झाले. अगं गुडघाभर पाणी होतं आमच्या घरात. फक्त 2-4 जे फ्रेम करायला ठेवले होते ना, तेवढेच फक्त राहिले. मग मला सांगा, त्याच्यात एखादा फोटो असेल तिचा, आपण चेक करू. नाही, त्यात मंगलचा फोटो नाहीये. अगं पण वाढदिवसाच्या फोटोजची सीडी आहे माझ्याकडे. हो का? तुम्ही मला देऊ शकता का ती सीडी प्लीज? हो देते. हा थांब, बस तू, आणते मी. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू सो मच. व्हॉट्स रॉंग विथ यू? काय चाललंय हे सगळं? हळू बोल प्लीज. का मी का हळू बोलायचं? अगं निदान मी बोलतोय तरी. तू तेवढं पण करत नाहीयेस.
मला सांगत नाहीस, इन्फॉर्म करत नाहीस, कुठे जातेस, कोणाला भेटतेस, काय करतेस. आय नो नथिंग अबाउट इट. त्या तुझा फोन लागत नाहीये, पण तरीही मी हळू बोलायचं. हे बघ सिद्धार्थ, योग्य वेळ आली ना की मी सगळं सांगेन तुला. आय प्रॉमिस, जस्ट ट्रस्ट मी. आणि कधी येणार आहे तुझी ही योग्य वेळ? आय एम शुअर ती यायला पण तुला वेळ हवा असेल, राईट? हो. ग्रेट प्रियंका. हे बघ, तुझी ही योग्य वेळ कधी येणार आहे मला माहित नाही, पण माझा पेशंट संपायची वेळ होऊन गेली. सो तुला जे काही सांगायचं असेल ना, नको सांगूस मला. आय डोंट टू हिअर इट एनी मोर. इनफ. सिद्धार्थ, अरे प्लीज असं. रमा, रमा आणि मंगल यांचा नेमका काय संबंध आहे ते शोधायला लाग. अण्णा हो, पण मी. प्रियांका, या जगात भूत नाहीत, पण भूतकाळ आहे. हा, प्रत्येकाचा भूतकाळ त्याच्या वर्तमानाची आणि भविष्याची पानं उलगडत असतो. रमा आणि मंगल यांच्या भूतकाळात डोकावून पहा, तुला नक्कीच काहीतरी सापडेल. हेलो. हॅलो संपत. क्या हुआ मैडम? ती बाई तकलीफ दे रही है क्या? नाही, उलट तिच्याविषयी एक महत्वाचा पुरावा हाती लागलाय. क्या? हो, रमा आणि मंगल एकमेकींना ओळखत होत्या संपत. प्रतिभाने जी सीडी दिली आहे ना, त्यात काही फोटोज आहेत. त्यातल्या एका फोटोमध्ये मंगल आणि रमा एकत्र दिसत आहेत. अच्छा. हो, बास, आता तिचा खेळ संपणार. दिस इज इट. मी सिद्धार्थला जाऊन हा पुरावा दाखवणार आणि तू बघ, ती स्वतःहून सगळं खरंच्या खरं सांगते की नाही. एनिवे, मी थँक्यू बोलायला फोन केला होता. थँक्स फॉर ऑल युअर हेल्प. तू उद्या तुझे पैसे घेऊन जा. बाय. नहीं मैडम, उस बाई से पीछा छुड़ाना इतना आसान नहीं. डेंजर है ती बाई.